नमस्कार. नमस्कार. आज आपण नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून प्रगतशील शेतकरी रामचंद्र गायधने सर यांच्या 1 एकर जेरेनियमच्या प्लॉटमध्ये आज आपण उभे आहोत. तर आपण त्यांनाच विचारू का जेरेनियमसाठी काय काय वापरलं नेटसपचं आणि ते शेतकरी मित्रांना काय संदेश देऊ इच्छितात. नमस्कार गायधने सर, नमस्कार. तुमची ओळख करून द्या आणि काय काय वापरलं ते सांगा. मी रामचंद्र गायधने, हो वळदगाव. मी 7 जानेवारीपासून जेरेनियमची शेती करतो. हो तर आता ही माझी 4थी कापणी. हो तर कापणी झाल्यानंतर लगेच मी नेटसपचं रॅपअप वापरतो. हो काफी स्प्रे घेतला. त्याच्यानंतर 8-10 दिवसांनी स्टीमरीज बायो हो स्प्रे घेतला. त्याच्यामुळं काय झालं, फुटवे जास्त निघाले. आणि दर महिन्याला NPK शेत सोडतो. दर महिन्यात आणि मी स्लरी तयार करतो. स्लरी गोमूत्र, त्याच्यानंतर शेण, त्याच्यानंतर बेसन पीठ आणि गुळ याची स्लरी मी 7 दिवस भिजवतो. आणि ती चांगली आंबली का नंतर ड्रीपमधून मी सोडतो. त्याच्यानंतर काही केमिकल फर्टिलायझर जे त्याचा पण मी वापर करतो 50%. 50%. आणि त्याच्यामुळं मग काय होलं, याची ग्रोथ चांगली होती. हा. आणि केमिकलला अपटेक करण्याचं काम नेटसप कंपनीचे जे प्रॉडक्ट आहे NPK शेत, त्याच्यामुळे ते चांगलं अपटेक होतं आणि त्याची ग्रोथ पण होते. तरी एका कापणीला किती ऑइल निघतं? माझ्या माहितीप्रमाणे माझी ज्यावेळेस दुसरी कापणी झाली त्यावेळेस 4.5 टन पाला निघाला होता आणि तेवढंच ऑइल निघालं होतं दर 3 महिन्याला. हा, दर 3 महिन्याला. त्याच्यानंतर आता ही 4थी कापणी आहे माझी. आता 1-2 दिवसात मला कापणी करायची. तर साधारणपणे 5 टनापर्यंत पाला मला अपेक्षित आहे, कारण ग्रोथ चांगली आहे आणि काडी पण चांगली पोचलेली आहे त्याच्यावर. पण ऑइल पण दिसतंय. हो, आणि ऑइल पण त्याचं दिसतंय असं. त्याच्यामुळं 5 टनाची अपेक्षा आहे आणि 5 लिटरपर्यंत ऑइल अपेक्षित आहे. आणि रॅपअप मारल्यामुळे बुरशीचा अटॅक काय नाही, होत नाही? बुरशीचा प्रकारच नाही असं. हा, मग तुम्ही बुरशीचा रान लावूनच नाही. तरी त्या 2-4 साऱ्या गेल्या होत्या. पाऊस झाला होता ना. म्हणजे एवढ्या पावसात पण तुम्ही चांगला नेटसपचा वापर करू. आणि त्याच्यामध्ये मग त्या कालावधीमध्ये मी NPK शेत सोडलं. NPK निचरा झाला. त्याने निचरा झाला, कारण केळीचा अनुभव होताच ना आपल्याला. हो. तुम्ही केळीला पण वापरलेलं. तुम्ही नेटसप कंपनीला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.